नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करतेय सुरणाची भाजी. तर आजची जी भाजी आहे ती उपासालाही चालेल अशी करते. जर उपासाला करायची नसेल तर मग तुम्ही बाकी आवडीप्रमाणे मसाले घालू शकता. सगळ्यात आधी मी सुरण थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवलेलं, कारण सुरणाला बरीच माती असते आणि ते मातीचं पूर्ण पाणी काढून नंतर ते सगळं स्वच्छ करून धुवून मग अशा या बटाट्याच्या आपण करतो उकडलेल्या बटाट्याची भाजी करताना तशा मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत. आणि या फोडी पाण्यात थोडं मीठ आणि आमसूल किंवा चिंच घालून उकळलेल्या आहेत थोड्याशा, कारण सुरण बऱ्याचदा खाजरं असतं. चिंच किंवा आमसूल घातल्यामुळे तो खाजरेपणा जातो. बाकीचं लागणारं साहित्यही दाखवते. तर हे सुरण आता मी उकडून घेतलेलं आहे. नंतर घेतलंय जिरं, मीठ, थोडासा गूळ, दाण्याचं कूट, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लाल तिखट. आणि मग तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी त्याच्यात हे जिरं घालते. जिरं व्यवस्थित तडतडलं की मगच आपण त्यामध्ये या सुरणाच्या फोडी घालणार आहे. हे बघा, जिरं तडतडलेलं आहे आणि मी आता हे सुरण ह्याच्यात घालते. आणि मग सुरण 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सुरण 2 मिनिटं परतल्यानंतर तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवंय त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचंय. तर मी इथे वाटीभर पाणी घालते, कारण नंतर आपण ओलं खोबरं आणि कूट घातल्यानंतर त्या रश्श्याला दाटपणा येईलच. तर आता एक झाकण टाकून आपण 5 मिनिटं याला वाफ देणार आहोत. सुरण ऑलरेडी बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि वाफ दिल्यानंतर ते अजून व्यवस्थित शिजेल. 5 मिनिटांनी झाकण काढून जेव्हा बघितलं तेव्हा सुरणाच्या फोडी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर आता आपण बाकीचं सगळं मसाले आणि हे घालूया त्याच्यामध्ये. तिखट घालतेय, नंतर घालतेय मीठ. तर सुरण उकडताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, ते लक्षात घेऊन मग मीठ घालायचंय. हा लिंबा एवढा गूळ घातलेला आहे. आणि मी मगाशी साहित्यात दाखवायला विसरले होते, पण सुरण उकडताना आपण चिंच घातलेली होती. तर त्यानुसार तुम्ही चिंच आवडत असेल तर घालू शकता, किंवा आत्ताच्या स्टेजला तुम्ही चिंच नाही घातली तरी चालेल. पण रश्श्याला छान आंबट गोड चव येते म्हणून मी हा थोडासा चिंचेचा कोळ ह्याच्यामध्ये घालते. आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करतेय. गूळ जरा विरघळल्यानंतर आपल्याला दाण्याचं कूट, खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे. त्यामुळे गूळ आणि तिखट मीठ घातल्यानंतर मी परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवते आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे. 3-4 मिनिटातच गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये घालणारे दाण्याचं कूट, ओलं खोबरं आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आणि नंतर वरून घालणार आहे कोथिंबीर. आणि मग आपली सुरणाची उपासाची भाजी तयार आहे. रस्सा म्हणजे खूप पातळही केलेला नाहीये, अंगाबरोबरच रस आहे. त्यामुळे ही भाजी नुसतीही खायला खूप छान लागते. भाजी तयार आहे. हे बघा, आता मी वरनं घालते कोथिंबीर आणि गॅस लगेचच बंद करते. सुरणाची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.